गुड मॉर्निंग मुसाफिर्स, वेलकम टू बाउंडलेस मुसाफिर। और आज हम जाते हैं मळगंगा निघोज के यहाँ पे कुंड माऊली का दर्शन करने के लिए। तर चला जाऊयात, आपली जर्नी आपण स्टार्ट करूयात। या ग्रीन माउंटन्सवर तुम्ही विंडमिल्स पाहू शकता। झूम केल्यानंतर तुम्हाला विंडमिल्सही दिसतील। खूप सारे विंडमिल्स आहेत या माउंटनवर। मळगंगा निघोज येथे येण्यासाठी टिपिकली तुम्ही पुण्या या लोकेशनवरूनही येऊ शकता। रस्त्यांची कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे, बट प्रिफरेबली तुम्ही प्रायव्हेट व्हेकल प्रिफर करा, कारण पब्लिक ट्रान्सपोर्टची तशी कनेक्टिव्हिटी कमीच आहे। तुम्हाला टाइम टेबल पाहून एस टी महामंडळाच्या बसेस वगैरे असतात, त्याने तुम्हाला ट्रॅव्हल करायला लागेल। सो तुम्ही इकडे प्रायव्हेट व्हेकलने येऊ शकता। मंदिराजवळ आता आपण पोहोचलेलो आहोत। पार्किंगसाठी जागा इकडे आहे, त्यामुळे पार्किंगचं तुम्हाला जास्त टेन्शन येणार नाही, कारण खूप सारा ॲम्पल स्पेस आहे पार्किंगसाठी। मंदिराच्या दोन्ही साईडला आहे, सो आपण चला पार्किंग करूया। हा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे, जिकडे तुम्ही बघू शकता यांनी आता नवीन ब्रिज पण बांधलेला आहे, ज्यामधून तुम्ही रांजणखळगे, ज्यासाठी निघोज स्पेशली फेमस आहे, कुंड ज्याला आपण बोलतो, ते तुम्ही या ब्रिजवरून पाहू शकता। आणि हा आजूबाजूचा परिसर आहे। मधून सरळ चालत गेलात तर मंदिराचा परिसर येतो आणि दर्शन घेऊन तुम्ही कुंडाचे दर्शन घ्यायला जाऊ शकता। हे वेगवेगळे कुंड तुम्ही इथे पाहू शकता। वरती जायला इथून पायऱ्या आहेत। हे बघा, रामकुंड, त्याच्या पाठीमागे सीताकुंड पण तुम्हाला दिसेल। हा मंदिराचा परिसर आहे। अहमदनगर जिल्ह्यामधील पारनेर तालुक्यातील निघोज आणि शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी या दोन गावांच्या सीमेवरती कुकडी नदी वाहते। या नदीच्या पात्रामध्ये आशिया खंडातील सर्वात मोठे प्रसिद्ध असे रांजणखळगे, म्हणजेच पाण्याच्या प्रवाहामुळे नदी पात्रात खडकाला पडलेले मोठे खड्डे असून नदीच्या दोन्ही तीरावरती कुंड माऊली म्हणजेच मळगंगेची मंदिरे आहेत। त्यामुळे या ठिकाणाला धार्मिक, भौगोलिक आणि शास्त्रीय महत्त्व प्राप्त झालेले आहे। नदीच्या दोन्ही तीराला जोडणारा झुलता पूल इथे बनवलेला असून या पुलावरून निसर्गाची अद्भुत किमया आपण पाहू शकतो। माझे पप्पा पण बॉल फिरवून
नाही घेते नाही. आता इथून दर्शन झाल्याच्या नंतर या मंदिरामध्ये आपण आता दर्शन घेतलेलं आहे. सो इथून दर्शन झाल्याच्या नंतर आता आपण जाऊयात या ब्रिजवरून जाऊयात आणि ब्रिजवरून आपण कुंडाचे दर्शन, कुंडाचे व्ह्यूज आपण घेऊयात, सिनेमॅटिक पण घेऊयात, आपण एन्जॉय करू शकतो. हे फार क्रिएटिव्ह काम केलेलं आहे. दोन्ही मंदिरांचे दर्शन घेऊन झाल्यानंतर मंदिराच्याच परिसरात असलेल्या ठिकाणी आम्ही उसाचा रस प्यायला थांबलो. हे बघून आमचा ऋग्वेद फार खुश झाला. तुम्हाला दिसणारे हे रांजण खळगे म्हणजेच पॉटहोल्स एशियातील सर्वात मोठे आणि प्रसिद्ध रांजण खळगे आहे, ज्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील झालेली आहे. हे रांजण खळगे तयार होण्यासाठी हजारो वर्ष लागतात. हजारो वर्ष लोटल्यानंतर निसर्गाचा असा चमत्कार आपल्याला बघायला मिळतो. निगोज येथील रांजण खळग्यांची दुनिया पाहून पृथ्वीवरील सर्वात श्रेष्ठ शिल्पकार हा निसर्गच आहे याची प्रचिती आपल्याला येते. ह्या पॉटहोल्समध्ये सतत पाणी साठून राहते, त्यामुळे इथे आपल्याला हायड्रिला हे ॲक्वेटिक प्लांट्स बघायला मिळतात. तसेच येथे क्लिफ स्वॉलो नावाचे पक्षी देखील आहेत. ह्या पक्ष्यांनी या खडकांमध्ये त्यांची मातीची घरटी बनवलेली आहेत. साधारण सप्टेंबर महिन्यामध्ये हे पक्षी घरटे बनवत असतात.
अशा या निसर्गरम्य ठिकाणी येऊन आणि देवीचे दर्शन घेऊन आम्हाला तर फार छान वाटले. सो तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा. टिल देन कीप ट्रॅव्हलिंग, कीप एक्सप्लोरिंग. बाय बाय मुसाफिर्स.